वाशी स्टेशनवर आंदोलकांचे रेल्वे रुळांवर धोकादायक प्रवेश, पोलिसांचे आवाहन असूनही नियमभंग, आंदोलनाला गालबोट लागण्याची शक्यता। मुकुंदवाडी पोलिसांची विशेष कारवाईत 15 लाखांचा 1.5 किलो चरस जप्त, 4 आरोपींना एनडीपीएस कायद्याअंतर्गत अटक। आंतरवाली सराटीत ओबीसींचं उपोषण सुरू असून बाबासाहेब बटुळे, विठ्ठल तळेकर, बाळासाहेब दखने आणि श्रीहरी निर्मळ सरकारकडून बोगस दाखले रद्द करण्याची मागणी। वैद्यकीय संचालक अजय चंदनवाले यांच्या नेतृत्वाखाली पथकाने मनोज जरांगेंची तपासणी, प्राथमिक रक्त, सीबीसी व रक्तदाब चाचण्या घेतल्या, तासाभरात अहवाल येणार। रायगड दासगाव गावात बिबट्याच्या दहशतीमुळे शाळा बंद, ग्रामस्थ आणि शिक्षक भीतीच्या सावटाखाली वन विभागाकडे त्वरित कारवाईची मागणी। मुंबईत मराठा आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल, सीएसएमटी स्थानकावर रेल्वे थांबवण्याचा प्रयत्न, प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण, सार्वजनिक वाहतूक विस्कळीत, मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनात अडचणी। बीड कडा शहर कडकडीत बंद, मराठा बांधवांची संतप्त प्रतिक्रिया, 25,000साठी अन्नाची शिदोरी मुंबईकडे रवाना, सरकारने मागण्या त्वरित पूर्ण कराव्यात, नाहीतर संपूर्ण महाराष्ट्र पेटेल। हुतात्मा चौक फोर्टमध्ये मराठा आंदोलन आक्रमक, आंदोलक पोलिसांमध्ये बाचाबाची, एका आंदोलकाने आत्महत्येचा प्रयत्न केलाय, रास्ता रोको व घोषणाबाजी सुरू, पोलिसांनी शांत राहण्याचं आवाहन केले। बारामती धनगर बांधव आक्रमक, मनोज जरांगेंवर तात्काळ अटक मागणी, 5 सप्टेंबरला एल्गार मोर्चासाठी इशारा दिलाय। नांदेड हदगाव तहसील समोर ओबीसी बांधवांचा आक्रमक निदर्शने, मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनाविरोधात सरकारला इशारा, महाराष्ट्रात उद्रेक होऊ शकतो। धुळे शहरात गणेशोत्सवानिमित्त शिवशंभो प्रतिष्ठानतर्फे प्रथमच शिवकालीन शस्त्र प्रदर्शन, 250 पेक्षा अधिक शस्त्र प्रदर्शित, विद्यार्थ्यांना इतिहासाची माहिती मिळेल। मुंबई गेटवे ऑफ इंडिया समोर विदेशी महिला पर्यटकांसह मराठा आंदोलन सेल्फी आणि आंदोलकांच्या गराडातील दृश्य पाहायला मिळाले। गोंदिया जिल्ह्यात 2025 मध्ये अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, शासनाकडे 43.5 लाख रुपये भरपाईसाठी मागणी। मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सीएसएमटी चर्चगेटमध्ये पोलीस तैनात, प्रवाशांना मार्गदर्शन, आंदोलकांना भुयारी मार्गाने पाठवले, रोप बांधून शांतता राखली, प्रवाशांना वाट देण्याची विनंती केली। मुंबईत मराठा आरक्षण आंदोलन उच्च न्यायालयात अडकलं, याचिका दाखल, न्यायालयाने राज्य सरकारला निर्देश, हायकोर्ट परिसरात सुरक्षा कडक आणि आंदोलन हाताबाहेर असल्याची नोंद। पुण्याच्या जेजुरीत मराठा समाजाच्या तर्फे मनोज जरांगे पाटलांच्या आरोग्यासाठी खंडोबाला अभिषेक करत मोठ्या संख्येने बांधव प्रस्थान। मराठा आरक्षण आंदोलनात महिला पत्रकारांसोबत गैरवर्तन, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकरांनी तीव्र निषेध व्यक्त करून आंदोलकांना शिस्त पाळण्याचं आवाहन केले। तियानजिनमध्ये पीएम मोदी आणि रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची एससीओ शिखर परिषदेत द्विपक्षीय चर्चा झाली। राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खडगे पाटणा विमानतळावर पोहोचले, वोटर अधिकार यात्रा आज पाटण्यात संपुष्टात आली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार नाशिकमधून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं रणशिंग फुंकणार, भव्य शेतकरी मोर्चाही काढणार।